नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील जवळपास सर्व भागातील खरीप हंगामातील मक्याची लागवड पूर्ण झाली आहे। आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे तण नियंत्रणाचा। तण वेळेत नियंत्रण केलं नाही तर मक्याचं अन्नद्रव्य, पाणी आणि वाढ यावर मोठा परिणाम होतो आणि उत्पादनात मोठी घट येऊ शकते। दुसरीकडे मजुराची कमतरता, वाढता मजुरी खर्च आणि अनेक ठिकाणी वापसा नसल्यामुळे खुरपणी करणे ही कठीण होत आहे। मग अशा परिस्थितीत उगवणीनंतर मक्यामध्ये कोणतं तणनाशक वापरावं, किती दिवसाच्या पिकात फवारावं, किती प्रमाण घ्यावं आणि कोणत्या तणावर ते प्रभावी आहे याची संपूर्ण माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे आज आपण ज्या तणनाशकाबद्दल बोलणार आहोत ते गेल्या 2-3 वर्षापासून हजारो शेतकरी यशस्वीपणे वापरत आहेत आणि योग्य पद्धतीने वापरल्यात उत्कृष्ट तण नियंत्रणाचे परिणाम मिळत आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि प्रत्येक मका उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। शेतकरी मित्रांनो, चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आणि जाणून घेऊया उगवणीनंतर मक्कामध्ये 100% प्रभावी तण नियंत्रणासाठी कोणते तणनाशक वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं आणि योग्य वेळ कोणती आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तणनाशक आहे BASF कंपनीचे टिंजर। हे उगवणीनंतर वापरायचे अत्यंत प्रभावशाली तणनाशक आहे। मक्याचे पीक साधारण 21 ते 30 दिवसाचे झाल्यानंतर म्हणजे मक्का 3 ते 5 पानाच्या अवस्थेत आणि तणही 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असताना याची फवारणी करावी। मात्र फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा अत्यंत महत्त्वाचे आहे। टिंजरमध्ये ट्रोटाप्रोमेझोन हा सक्रिय घटक आहे जो मक्यातील अनेक रुंद पानांच्या तसेच काही गवतवर्गीय तणावर प्रभावी नियंत्रण मिळवून देतो। प्रमाणाबद्दल बोलायचं झालं तर टिंजरमध्ये 1 एकर पॅकिंगमध्ये 30 ml प्रमुख तणनाशक येते व आउटराईट 35 म्हणून स्टिकर येते। 300 ml व याच्याबरोबर फ्लेक्स पावडर येते म्हणजेच अल्ट्राजीन। हे तिन्ही औषधे एका बॉक्समध्ये येतात व तिन्ही 200 लिटर स्वच्छ पाण्यात मिसळून 1 एकर क्षेत्रात फवारणी करावी। फवारणी करताना गढूळ किंवा माती मिश्र पाणी वापरू नका, नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करा। तसेच संपूर्ण शेतात एक समान फवारणी करा जेणेकरून प्रत्येक तणाच्या पानावर औषध व्यवस्थित पडेल आणि तणाचे प्रभावी नियंत्रण मिळेल। योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने टिंजरची फवारणी केल्यास तण नियंत्रणात उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात। शेतकरी मित्रांनो, आता 2 नंबरचे तणनाशक आहे सिजेंटा कंपनीचे कॅलरिक्स एक्स्ट्रा। हे देखील मक्यामध्ये उगवणीनंतर वापरायचं अत्यंत प्रभावी तणनाशक आहे। मक्का साधारण 20 ते 30 दिवसाची म्हणजे 3 ते 5 पानाच्या अवस्थेत असताना आणि तण 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असताना याची फवारणी करावी। शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात गोल पानाचं, रुंद पानाचं तसंच काही गवतवर्गीय तण मोठ्या प्रमाणात आले असतील तर कॅलरिक्स एक्स्ट्रा हे एक चांगला पर्याय ठरू शकतो। या तणनाशक मध्ये मेसोट्रिएने 50G, अल्ट्राजीन 500 हे सक्रिय घटक आहेत जे तणावर प्रभावी नियंत्रण मिळवून देण्यास मदत करतात। प्रमाणाबद्दल बोलायचं झालं तर एकरी 1400 मिली कॅलरिक एक्स्ट्रा हे वापरावे आणि जे 200 लिटर स्वच्छ पाण्यात मिसळून फवारणी करावी। जर तुमच्याकडे 20 लिटरचा पंप असेल तर प्रति पंप साधारण 140 मिली औषध वापरू शकता। मार्केटमध्ये हे तणनाशक 700 मिली व 1400 मिली आणि 2.5 ते 3 लिटर अशा विविध पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे तुमच्या क्षेत्रानुसार योग्य पॅकिंग निवडा। फवारणी करताना स्वच्छ पाण्याचा वापर करा। वारा कमी असताना संपूर्ण शेतात एक समान फवारणी करा जेणेकरून प्रत्येक तणाच्या पानावर औषध व्यवस्थित पडेल आणि उत्कृष्ट तण नियंत्रण मिळेल। योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात कॅलरिक्स एक्स्ट्राची फवारणी केल्यास मक्यातील तणाचे प्रभावी नियंत्रण होऊन पिकाची वाढ चांगली होते। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मक्यामध्ये उगवणीनंतर वापरायची 2 प्रभावी तणनाशके याची योग्य वेळ, प्रमाण आणि फवारणीची पद्धत सविस्तर पाहिली। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक मक्का उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। शेतकरी मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मक्याचं सर्वात मोठं संकट असलेल्या लष्करी अळीवर 100% प्रभावी नियंत्रण कसं मिळवायचं, कोणती औषधं वापरायची आणि किती प्रमाणात वापरायची आणि योग्य फवारणीची वेळ कोणती हे सविस्तर जाणून घेणार आहोत। म्हणून त्यासाठी आत्ताच पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये।